बुलेटिनच्या सुरुवातीला विधिमंडळातल्या कामकाजाविषयीची ही ब्रेकिंग न्यूज आहे। शेतकरी कर्जमाफीचं घोंगडं अजूनही विधानसभेत भिजतच पडलंय। दोन्ही सभागृहात विरोधकांचा गदारोळ सुरूच आहे आणि या गोंधळातच कर्जमाफीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन दिलं। सरकार कर्जमाफीच्या बाजूने आहे, केवळ राजकारण करू पाहणाऱ्या विरोधकांमुळेच शेतकऱ्यांची दुरवस्था होत असल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केली। तसंच 30,000 कोटींचं कर्ज माफ केल्यास सरकारकडे गुंतवणुकीकरता पैसाच उरणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं। विरोधकांना बँकेचे घोटाळे लपवायचे आहेत आणि म्हणून कर्जमाफी पाहिजे असल्याचा आरोप देखील त्यांनी लगावला। ही जर कर्जमाफी 30,000 कोटीची एकट्या राज्य सरकारने केली अध्यक्ष महोदय, तर या राज्य सरकारकडे शेतकऱ्यांकरता गुंतवणुकीकरता पैसा उरणार नाही, राज्यातल्या कामांकरता पैसा उरणार नाही अध्यक्ष महोदय। आणि मग पुन्हा एकदा जे शेतकरी या ठिकाणी अध्यक्ष महोदय आपण बघा, मी आपल्या समोर हा केंद्र सरकारचा रिपोर्ट दाखवतो। ज्या लोकांना आपण कर्जमाफी दिली अध्यक्ष महोदय, एका वर्षामध्ये ते सगळे कर्जबाजारी झाले। कर्जमाफी केली तर अध्यक्ष महोदय ही कर्जमाफी ही केवळ बँकांची होते आणि यंदा बँकांची कर्जमाफी करता पाहिजे अध्यक्ष महोदय। बँकांचे घोटाळे लपवण्याकरता यंदा बँकांची कर्जमाफी हवी आहे अध्यक्ष महोदय। खऱ्या अर्थानं या ठिकाणी कर्जमाफी मागण्याचा अधिकार कोणाला असेल तो शिवसेनेला आणि भाजपला आहे, ज्यांना नाही अध्यक्ष महोदय, यांना तो अधिकार नाही आहे।